लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पोलीस अधीक्षक यांच्याकडून फुलंब्री पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल। पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांच्या बदलीनिमित्त निरोप समारंभ संपन्न। फुलंब्री पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अनेक गुन्ह्यात उत्कृष्ट तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबद्दल पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। तसेच पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांच्या बदलीनिमित्त फुलंब्री पोलीस व शहरातील नागरिकांतर्फे निरोप देण्यात आला। फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथील चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल या कार्याची दखल घेत ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक संजय सहाने व पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। तसेच फुलंब्री पोलीस ठाण्यात 2 वर्षापासून कार्यरत असलेले तथा तालुक्यातील प्रत्येक गावात व शहरात अनेक गुन्हे तात्काळ उपस्थित राहून त्यांच्या कार्यशैलीने निपटारा करून जातीय सलोखा निर्माण करणारे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांची वरिष्ठांच्या आदेशानुसार बदली झाली। या निमित्ताने फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तथा सर्व पोलीस स्टाफ तर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ आणि फोटो फ्रेम देऊन निरोप देण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक संजय सहाने होते। यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा अबुज मॅडम, पोलीस दिनकर पांढरे, संतोष डोंगरे, ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक संजय मोरे, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा, जमीर पठाण यांनी आपापले मनोगत व्यक्त केले। या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, पोलीस उपनिरीक्षक गुलाब दाभाडे, राजू तेलगोटे, जितेंद्र तमखाने, पंकज पाटील, सुवर्णा करताडे मॅडम, अनिल शिंदे, सास्ते, HC रोहे, कौतिक चव्हाण, नितेश जाधव, गणेश काळे, PS चव्हाण, तर शहरातील समाजसेवक जमीर पठाण, उमेश दुतोंडे, फरहान शहा, शाहरुख खासाब हे उपस्थित होते। सूत्रसंचालन KP राठोड यांनी केले, तर शहरातील पोलीस चौकीत श्रीनिवास धुळे यांचा सत्कार यावेळी नगरसेवक जफर चिस्ती, जहीर चिस्ती, नफीस पटेल, इम्रान खान, अजय गंगावणे, आसिफ शेख, फिरोज शेख यांनी केले। प्रॅक्टिकल लोक राहायचे, प्रेम मध्ये पूर्ण जंगल राहत होता। अचानक आता ऑर्डर कधी गडचिरोलीला गेलो, तेव्हा पश्चाताप झाला की का PS झालो, काय हे झालो, काय करत आहे। तिथून नंतर पोस्टिंग झाली कोठीमध्ये माझी, तर 100% आदिवासी जिल्हा तो। जेव्हा जेव्हा मी ज्या पोस्टवर काम केलं, सगळं गडचिरोलीमध्ये एक खतरनाक डिव्हिजन भामरागड, त्यातली पोस्ट होती कोठी, तिथून 3 किलोमीटर छत्तीसगड, आणि तिथे गेलं की मॅडमचं गाव अबुजमाळ। त्यानुसार मॅडम जेव्हा आले तेव्हा नाव कळायचं नाही लोकांना, काय नाव आहे म्हणायचं, फायर व्हायचा किंवा रजेवर जाताना नक्सल झाड टाकायचे। मग आम्ही त्या मुलाशी गेलो, असं का होतं, आम्ही एकच बॅचमेट 4 जण तिथं होतो। मग आम्ही विचार केला की आपण हिरोगिरी करायला आलो नाही, लोकांची सेवा केली। मग आम्ही गावात जायचं, मग पुन्हा इथं काहीच करत नाही त्याची सेवा। मग ॲम्ब्युलन्स पुरवणे, सगळे जे बाहेर मेळावे आहेत ते मेळावे करणे, कपडे देणे, नोकऱ्याचे जे रोजगार आहेत तिथं, म्हणजे कोंबड्या जरी आल्या तर वेगळ्या प्रकारचं काम होतं लोकांसाठी। SP साहेब की प्रत्येक घरात 4 कोंबड्या गेले पाहिजेत, शेवग्याचे रोप गेले पाहिजेत एकदम। मी बघितलं काल SP साहेब ते जो गडचिरोली करत होतो तो एकदम असे काम करतो। मग तिथं काम करायला सुरुवात झाली, माझ्या खिशातून दर महिन्याला 5 ते 10 हजार रुपये जायचे आदिवासी लोकांसाठी कंपल्सरी। त्याचा परिणाम असा झाला, आमच्या पोस्टवर फायर झाला नाही कधी, रजेवर जाताना 22 किलोमीटरचा पट्टा, कधी झाड आडवं झालं नाही, कधी पोस्टला काय गरज पडली फक्त जाऊन जरी याला गावात तरी 50 आपले आदिवासी बांधव येऊन आम्हाला मदत करायची। तिथून नंतर मग इथं आलो, कलवानी साहेब आम्ही सोबत काम केलं होतं, त्याने म्हणजे जो चाहिए उसको दे दो मग हे जवळचं पोलीस स्टेशन म्हणून हे निवड केलं। नंतर इथं आल्यावर कळालं की भरपूर मोठा इतिहास आहे। छोटा इतिहास असा आहे की तेपर्यंत माहीत नसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं जेव्हा लेण्या बघायला आले होते तेव्हा इथं थांबले होते, त्यांच्यासोबत इथं इंग्रजीमध्ये लोकांनी बोलले होते। मोरे सरांचे आजोबा होते ते, तेव्हा त्यांनी संदेश दिला होता की शिका, अजून जास्त प्रगती करा। नंतर नागरे पाटील असतील, हे पाटील नवीन आलो इथं, थोडी भीती दंगल झाली होती, करायचं काय आता। पण निकालजे साहेब होते, भवर साहेब होते, लांजीवार सर, त्यांनी मार्गदर्शन केले। निकालजे साहेब म्हणायचे तुम्ही करा ना, आम्ही आहे। जसं आज साहेब मला करतात, तुम्ही करू शकता। जे आम्ही जे करतो ते आमच्या मागे पॅकिंग असते वरिष्ठ अधिकाऱ्यांची, त्याच्याशिवाय आम्ही पाऊल पुढे टाकतच नाही, कोणताही असू द्या। फक्त साहेबांनी मला आदेश द्या, साहेब म्हणले तुम्ही हैदराबादला जा,
आम्ही 5 निघालो आरोग्याने. साहेबांचा आदेश आमच्यासाठी खूप असतो, कारण खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये नोकरी केली आम्ही. तुम्ही विचार करू शकत 2-3 दिवस जंगलात आम्ही राहिलेलो, इथपर्यंत पाण्यात फिरलेलो आहे. त्यामुळं इथली नोकरी तुमच्यासारखे लोक प्रेम देतात, त्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही. फक्त ही आहे शेवटची आता ती घटना झाली, वाईट झाली, किंवा त्या ठिकाणी आपण असतो उगाच ती कमरेला काय शोचं पिस्तूल नाही. आपण किती वेळा आम्ही केलेलं आहे काय, तेवढी एक घटना फक्त जाता जाता वाईट वाटतं की आपला एक भाऊ, आम्ही नेहमी बोलायचं त्याला, मागे गेले गाडा, लगेच मागे घ्यायचा, लगेच असं तेवढं वाईट वाटतं. बाकी जायचं खरंच दुःख होतं मला, अजून राहायची इच्छा होती, पण आम्हीच विनंती बदली दिली होती, कारण नंतर दुसरे SP साहेब कुठं देखील बदली काही सांगता येत नव्हतं. आताही कॉल आला, चौक्याच्या घाट्यातून गाडी झाली होती, लगेच मला कॉल आला. त्यानं समोरच्याला म्हणलं, अरे किसको कॉल करा, तो मला थांबलं. फुलंब्री पोलीस स्टेशनचे PSI थोडे, आणि उनको क्यों कॉल किया, ये तेरे गाडी की चावी, गेलं ते निघून. किंवा त्या काल बाईचा अजयभाऊने फोन केला होता, काय ते दारू पिली होती, लगेच आम्ही पोलीस पाठवलं. संध्याकाळी हा, यंत्रणा पास झाली. आम्ही साहेबांना सांगतो, साहेब लगेच गाडी यंत्र लगेच पाठवतो. मी फक्त एक जरी आहे तुमच्यामधला साहेबांमधला, वरिष्ठ आपले विकाजी साहेब असो किंवा सहानी साहेब असो, मॅडम वगैरे आपला स्टाफ, कधीच म्हणत नाही कॉल आला. विदिन सेकंड त्याही दिवशी किती जण गेले होते डोंगरे आपण विचारा, सगळे फक्त कॉल आला. असे झालेले आहे घटना. हा, भैया होते. त्यामुळे सर इथं असं एक फक्त आपण नाव एकच, सर्व एकच लोक आहेत, काय जातीपात नाही, काय राजकारण नाही. ते बॅनर पाहिजे फक्त एक दिवस चालते, बाकी सगळे आम्ही वास्तुशांतीला लोकांच्या घरी गेलोय, ईदच्या दिवशी गेलेलो आहे, लग्न समारोह कोणताच आम्ही बोलवला जातो. खूप प्रेमळ लोक भेटले मला इथं सर्व. त्यानंतर सांगायला भरपूर आहे. मोरे सरांचे हे असो किंवा आपली तलवारचा मॅटर असो, आम्ही आमच्याही हाताने काही चुकीच्या घटना घडल्या, पण लोकही सांगतात साहेब आपण ऐसा किया पैसा किया, ते विसरूनही जातात. रागाच्या परत त्या जोशमध्ये काही काय होतात. नेहमीच आम्हाला असं प्रेम द्या. माझे नंबर तुमच्याकडे आहे, तर तुमची माझ्याकडे, आम्हालाही काही अडी अडचण आली आम्ही तुम्हाला कॉल करायचो. तर बदली हा नोकरीचा भाग आहे. तरी आम्ही कधी कधी येतो असं नंतर म्हणून गाडी सापतो ते इतर कसे तिकडे वापस. तर आपलं एकच डिव्हिजन आहे बंदोबस्तला. बाकी सर स्टाफ बद्दल बोलायचं तर राठोड सरांनी मुद्देमाल कसा पाठवायचा, कशी प्रश्नावली तयार करायची, तुम्हाला एक माहितीच सांगतो. त्या गुन्ह्यामध्ये 35 आर्टिकल आपण जमा झाले होते. हे हाय रेकॉर्ड आहे पोलीसमध्ये. 1 ते 2 आर्टिकल म्हणजे वस्तू आपण जप्त करतो, एखादा चाकू, पण 35 मुद्देमाल जमा करून आपण, रक्त असेल, कपडे असेल, चाकू असेल, तर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे आणि शास्त्री मेजरनी पाठवली प्रश्नावली. दुसरे दाभाडे सरांचं हे मी मार्गदर्शन करायचं आम्हाला. आपले होमगार्डचा स्टाफ खूप हुशार आहे. हे शहरामध्ये भेटतात तेव्हा हात करतात, आम्ही थांबतो, 2 शब्द प्रेमाचे बोलतो. पंकज पाटील सर असे, इथून आम्ही हरियाणाला गेलो, हरियाणाहून 105 मोबाईल रिकव्हर करून आलो. तर पूर्ण गाडी पाटील सरांनी, पंकज पाटील चालवली. एवढे म्हणजे त्यांनी म्हणे नाहीत की मी का चालू, चालक घ्या, काहीच नाही, सगळं खेळी मिळायचं होतं. भाऊसाहेब असे, तमखाने, पुन्हा शाहरुख, पुन्हा फरानभाई आपणे, नेहमी ते समाजसेवक, जिथं गोरगरिबांना अन्याय झाला त्यांचा फोन आला की समजा काहीतरी मॅटर झालेला आहे. काल परवा त्याबी एक बँकेचे महिन्यात पैसे मिळवून दिले आपण. दुतोडे भाऊ असो, त्यांचाही आमचा संपर्क आहे. पत्रकार साहेब जमीर भाई, अकबर शाह, राजू भाऊ, मॅडमचंही आम्हाला मार्गदर्शन व्हायचं. डोंगरे तर पहिल्या दिवशी सांगितलं सारखं बॅग उचल साहेब 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 म्हणून कुठेतरी त्या हॉस्टेलमध्ये घालून पण दिले आम्हाला पहिलं. नंतर इथंच भेटले. ह्याच्यात आता म्हणजे साहेब चिकलखाना घ्या. SP साहेबांसाठी आमचा विश्वास होता. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी, फुलंब्री, औरंगाबाद. प्रतिनिधी अकबर शहा.